निरंजन नावकरे. सभापती महोदय, म्हाडाच्या अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प आहेत ते सभापती महोदय 2022 मध्ये जे मुंबई ठाणेमध्ये अनेक असे प्रकल्प सुरू झाले, पण आज परिस्थितीमध्ये ते अर्धवट आहेत आणि अर्धवट असल्यामुळे त्या तिकडे जर आपण बघितलं तर ते प्रकल्प जवळपास पूर्णपणे बंद झाले या परिस्थितीमध्ये आहे. माझा पहिला प्रश्न सभापती महोदय, सदर बंद पडलेल्या प्रकल्पात पूर्वरत सुरू करण्याबाबत शासनाची भूमिका काय? कारण त्या तिकडे गोरगरीब आहे ज्यांना हे घरं भेटली पाहिजे, ज्याच्यासाठी म्हाडाचा मूळ उद्देश आहे. या दृष्टिकोनाने यांना घरं उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनाने विकासामुळे गरिबाचे घरं अडू नये, तर या दृष्टिकोनाने शासन काय भूमिका घेणार? त्याचबरोबर सभापती महोदय, सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून जे प्रकल्प उभे राहतात त्यामध्ये सर्व पायाभूत सुविधा भेटल्या पाहिजेत. आता उत्तरामध्ये सभापती महोदय देताना असं सांगितलंय की पाणी असेल, रस्ते असतील, या पायाभूत सुविधा आपण दिल्यात, पण सभापती महोदय काळांतराने गरजा वाढलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनाने आपण पायाभूत सुविधेच्या प्रश्न सभापती महोदय मी प्रश्नच विचारतोय, स्पेसिफिक पहिला प्रश्न विचारलेला आहे, दुसऱ्या प्रश्नावरच येतोय की आपण पायाभूत सुविधेच्या या कार्यकक्षेमध्ये पार्किंग, कारण आज सर्वसामान्य जरी माणूस असला तरी त्याच्याकडे एक टू व्हीलर तरी कमीत कमी असते, त्याच्यामुळे आपण पार्किंग ही उपलब्ध करणार का? त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग, CCTV, आज आपण बघतोय सभापती महोदय सगळ्या शहरांमध्ये कचरा हा एक फार मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याच्यामुळे त्या म्हाडाच्या गृहसंकुलाच्या युनिटमध्ये आपण वेस्ट प्रोसेसिंग युनिट जे बाकीच्या ठिकाणी आपण OC साठी कंपल्सरी धरतो तसं आपण म्हाडाच्या या संकुलामध्ये घेणार का? आणि त्याचबरोबर हरित क्षेत्र हे आपण या पायाभूत सुविधामध्ये कंपल्सरी घेणार का? सभापती महोदय, त्याचबरोबर तिसरा प्रश्न की आपण ज्या म्हाडाच्या या गृहसंकुलांचे जे आपण फ्लॅट धारक आहेत किंवा जो विकासक आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये रेरा कंपल्सरी आहे की नाही? आणि जर रेरा कंपल्सरी आहे तर ज्या बिल्डरनी रेरा घेतलेला नाही अशा बिल्डरांवर आपण काय कारवाई करणार? कारण सभापती महोदय, ठाण्यामध्ये सिद्धी रिअल इस्टेट म्हणून एक विकासक आहे, त्यांनी रेरा न घेता आज फ्लॅट देण्याचं काम त्या तिकडे घेतलं. याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांकडे एक बैठकही झाली, त्याला कुठेतरी बगल देण्याचं काम होतंय का? तर याच्यामध्ये आपण बैठक घेणार का? असे माझे 5 स्पेसिफिक प्रश्न आहेत. एकतर म्हाडानी जे प्रकल्प सुरू केले त्यातला कोकण विभागातला एकही सध्या प्रकल्प अपूर्ण नाही. स्पेसिफिक कुठला प्रकल्प जर का अपूर्ण असेल तर त्याचं नाव त्या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी द्यावं. निश्चितपणे तो प्रकल्प लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. दुसरं, या ठिकाणी अनेक प्रकल्प करताना वेगवेगळ्या पायाभूत सुविधा म्हाडाच्या मार्फत करण्यात येते, जसं वीज असो, पाणी असो, रस्ते असो, इत्यादी सुविधा त्या ठिकाणी पुरविण्यात येते. काही प्रकल्पांमध्ये आपण त्या ठिकाणी व्यायामशाळा देखील केलेल्या आहे, नंतर सभागृह देखील बांधलेले आहे, सुपर मार्केट बांधलेले आहे. आता सन्मान्य सदस्यांची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी वेस्ट प्रोसेसिंग युनिट त्या ठिकाणी असलं पाहिजे, पार्किंगची सुविधा असली पाहिजे. पार्किंगची सुविधा असतेच आपल्या याच्यामध्ये, परंतु तरी देखील जर का कुठल्या प्रकल्पात सुटली असेल तर तसे निर्देश त्या ठिकाणी देण्यात येतील. हरित क्षेत्राचा देखील समावेश कसा करता येईल याच्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करण्यात येईल. आज या ठिकाणी सर्व जितकी आपले प्रकल्प आहेत त्या सर्व याच्यामध्ये रेरा हे आवश्यक आहे आणि कंपल्सरी आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं, एक स्पेसिफिक विकासकाचं नाव या ठिकाणी सन्मान्य सदस्य आपण घेतलेलं आहे, त्या संदर्भात आपण बैठक घेऊन उचित निर्देश देखील दिलेले होते. जर का त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर पुन्हा एकदा आढावा घेऊन निर्देश देण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल.